चांदवड शहराच्या लगत महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी. पोलिसांचा पहारा, मात्र वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाठ. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड शहराजवळील म्हसोबा मंदिराजवळ रविवारी रात्री एका अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्या गंभीर जखमी झाला असून त्याच्या कमरेला व मागच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. या घटनेत चांदवड पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरले आहे. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास देवीकडे जाणाऱ्या मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ हा अपघात घडला. रस्ता ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बिबट्याला जागेवरून हलणेही मुश्किल झाले होते. महामार्गावर बिबट्या जखमी अवस्थेत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांनी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी बिबट्या वेदनेने व्याकुळ झालेला असताना गर्दीमुळे तो अधिक हिंसक होण्याची शक्यता होती. मात्र पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तिथे तळ ठोकून गर्दीला दूर ठेवले व वन विभागाची टीम येईपर्यंत बिबट्याला संरक्षण दिले. घटनेनंतर वन विभागाचे कर्मचारी सुनील खंदारे, श्रीमती मरशिवने मॅडम आणि चालक अशोक शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र इतकी मोठी घटना घडूनही वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी मात्र घटनास्थळी फिरकलेच नाहीत. उपस्थित कर्मचारी सतत फोनवरून वरिष्ठांची संवाद साधून सूचना घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. निर्णय घेणारे अधिकारी वर्ग चांदवड येथे नसल्याने त्यांच्या आदेशावरच व सूचनांवरच इतर वन कर्मचारी वर्ग काम करत असल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. नाशिकहून रेस्क्यू टीम आल्यानंतर सदर बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. बिबट्या बेशुद्ध अवस्थेत गेल्यानंतर रेस्क्यू टीमने बिबट्यास पिंजऱ्यात टाकून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. यावेळी रेस्क्यू टीममध्ये अभिजित माले, वैभव भोगले, प्रदीप सूर्यवंशी, तेजस गायकवाड, ऋषिकेश तिवडे, वनपाल चांदवड, सुनील खंदारे, प्रवीण चव्हाण, चंद्रकांत मार्गपाड, सुरेखा मरशिवने मॅडम, भरत वाघ, अशोक शिंदे तसेच चांदवड पोलीस स्टेशनचे PI कैलास वाघ, विक्रम बस्ते, विक्रम वर्जे, शंकर पवार व इतर टीम तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर बिबट्यास रेस्क्यू करून ताब्यात घेण्यात येऊन त्यास पुढील उपचार घेण्यासाठी नाशिक येथील वन्यजीव उपचार केंद्र मसरूळ येथे नेण्यात आले आहे.
हे काय बघा ना, हे किती जवळ येऊन गेले आता. शांत झाला तो. काच खाली करून घेतला आता. तेजस 2 मिनिटं फक्त. हां तेजस बस परफेक्ट परफेक्ट. हो टाइम काय 12:28. हां 12:29 ला एकदा अप्रोच करतो. ठीक आहे 1 मिनिट अजून थांबा. झालाय तसा तो. हा पिंजरा खाली उतरवत आहे. हो पिंजरा खाली उतरवायचा. चला चला आपलंच घेऊ शकतो. लक्ष द्या यार तुम्ही. नोट ठेवते प्लीज त्याला. घेऊ शकतो. हा पण तरी तरी सांभाळा. कपडा तुझ्या हातात टाक. गेट ओपन करा. ठीक आहे गेट ओपन करा. बाजूला अंदर करा. बाजूला चला. हा मागे गाडी घे पुढे. गाडी घे पुढे.
सांगू राहिला ना